नमस्कार मंडळी, मी आलेली आहे पुण्यातील गणपती बघण्यासाठी. आता मी मार्केटमध्ये आलेली आहे पुण्याच्या म्हणजे तुळशीबागेमध्ये. आता जस्ट मी इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इथे समोरच एक गणपती आहे. तर मला आज जितके गणपती बघता येतील पुण्यातले जवळपासचे तुळशीबाग मंडईमधले वगैरे, तर तेवढं मी इथे पायी चालून फिरणार आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला, गणपतीचे आपण दर्शन करूया. जिथे मी गाडी पार्क केली त्याच्यासमोरच हा गणपती होता. तर म्हटलं चला इथपासूनच आता सुरुवात करूया. तर हा बघा, हा आहे पहिला आपला गणपती. 2 वर्षापूर्वी जो मी गणपतीचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तुम्हाला फक्त मानाचे 5 गणपती दाखवलेले होते. यावेळी खरं तर मी एका इव्हेंटवरनं आलेली आहे, त्यामुळे माझ्यासोबत कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. त्यामुळे जितकं शक्य होईल तेवढं मी बघणार आहे आणि तेवढंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. या ठिकाणी ही गणपतीची मूर्ती आहे आणि गणपतीच्या जस्ट बाजूला ही आहे देवीची मूर्ती. तर अशा प्रकारे इथे डेकोरेशन केलेलं आहे. चला, इथलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया पुढचा गणपती बघण्यासाठी. हे बघा, तुळशीबागेचं जे मार्केट आहे ना, ते आपण नेहमी इथनं जातो आणि इथे गणपती बसवलेला आहे. तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडला असं वर जाण्याचं केलेलं आहे यांनी आणि वर गणपती आहे. तर चला दर्शन घेऊया. हा बघा, हा आहे विश्रामबाग. इथे पूजा झालेली आहे, यज्ञ झालेला आहे. गणपतीच्या वेळी सगळीचकडे खूप जास्त छान असं उत्साहाचं वातावरण असतं आणि खूप छान छान डेकोरेशन सगळ्या ठिकाणी केलेलं असतं. आणि पुण्यात तर तुम्ही दरवर्षी बघताच की किती उत्साह आहे इथे सगळीकडे गणपतीचा. स्पेशली हे बघा, त्या गणपतीच्या जस्ट मागच्या साईडला ही अशी मोठी मूर्ती आहे. तर आता दुसऱ्या गणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण जातोय पुढच्या गणपतीकडे. चला बघूया पुढचा गणपती कोणता आहे तो. तेवढी पण गर्दी नाही आहे जेवढी मी रीलमध्ये बघितलेली होती. मला गर्दी बघूनच खरं तर असं झालं होतं की यावेळीचं दर्शन कदाचित नाही होणार. एवढी जास्त गर्दी रील्समध्ये मी बघितलेली आहे, पण आता तेवढी पण नाही आहे. मॅनेजेबल आहे, त्याच्यामुळे अगदी निवांतपणे मी आता चाललेली आहे. हे बघा, जागोजागी तुम्हाला गणपती दिसतील. अगदी 5-5, 10-10 मिनटाच्या अंतरावर तुम्हाला इथे गणपती दिसतील. हे बघा, रस्त्यावर असा खेळ सुरू आहे इथे. हे जे तुम्ही बघत आहात डेकोरेशन, हे आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं डेकोरेशन. यावेळी अशा प्रकारे केलेलं आहे. मी एका माझ्या रीलमध्ये ते दाखवलेलं पण होतं. तर दगडूशेठ गणपती हा मानाच्या गणपतींमध्ये नाही आहे, पण तरीही पुण्यामध्ये त्याचा मान सगळ्यात जास्त आहे, आपल्याला माहितीच आहे. आणि दगडूशेठ हलवाई गणपती इतका सगळ्यांचा लाडका आहे की गणपतीचे दिवस असू दे नाही तर नसू दे, या गणपतीच्या दर्शनासाठी कायमच आपण गर्दी बघत आलेलो आहोत.
हा आहे आपला लाडका दगडूशेठ हलवाई गणपती. फायनली आपले दर्शन होते आहे या गणपतीचे. सगळीकडे किती सुंदर सुंदर फुलं आहेत हे बघा. 5 फळं ठेवलेले आहेत. दुर्वांचे हार आहेत. किती सुंदर आहेत ना. गजरे बघा केवढे सुंदर आहेत. फिरत फिरत मी पोचलेली आहे आता मंडईमध्ये. तर सगळ्यात आधी मंडईचा गणपती आपण बघणार आहोत. हे बघा मंडईचा पण व्हिडिओ मी या अगोदर केलेला आहे. आणि तुळशीबागेतला गणपती आता Turn left toward Lakshmi Road. गर्दी होते. पाठीमागचा फ्लो जास्त होतोय. चला गर्दी होते इकडे. चला लहान मुलांना सहकार्य करा. चला पुढे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आवाज काहीच नाहीये. तुम्ही जेवलेले दिसत नाहीये. आता नाश्ता करा. आता बघा आवाज कसा येतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फकीर मामा की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत श्री विकास भाऊ मंडळी. हा पहिला मानाचा गणपती आज आपण पाहिलेला आहे. हा आहे तुळशीबाग गणपती. खूप सुंदर आहे हा गणपती. मला खूप आवडतो. कितीतरी किलो चांदीचे दागिने या गणपतीला घातलेले आहेत. हा व्हिडिओ मी जनरल व्लॉग स्टाईल बनवते आहे, पण जो मी मागचा व्हिडिओ बनवला होता
तो पूर्ण इन्फॉर्मेशन एकत्र करून बनवला होता. तर त्यामुळे जर तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन हवी असेल 5 मानाच्या गणपतीची तर माझा तो व्हिडिओ नक्की बघा. त्यामधून तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आता समोर दिसते तुम्हाला गुरुजी तालीम मंडळ आणि हा गणपतीसुद्धा मानाचा गणपती आहे. तर चला आता आपण जाऊया हा गुरुजी तालीम गणपती बघण्यासाठी. हा आहे गुरुजी तालीम गणपती. याची थोडक्यात तुम्ही माहिती देऊ शकाल? तिला 132 वर्ष पूर्वी झाली आणि एका मावसातून तयार झालेली संस्थापक जे आहेत आपले काचीकडे त्यांनी तुळजापूरच्या हवन यज्ञकुंड ते वरती सेम मूर्ती आहे आपली. त्यांनी तिथे नवस बोलला मला मुलगा होऊ दे सेम मूर्ती बसली. तेव्हा त्यांना पण मूर्ती बसवली होती. पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती आहे. जे आता आपण म्हणतो इको फ्रेंडली पण तेव्हापासून इको फ्रेंडली मूर्ती आहे. आणि दर 3 वर्षाला आपण झोपाळ्यावर मूर्ती बसवतो. यंदाच्या वर्षी आपण कृष्णकुंज नावाचं एक काल्पनिक महल तयार केलं. ते 8 सुंदर असे हँडमेड पेंटिंग्स आहेत आर्टिस्ट. अस्तुश्रीः मंगलानि भवन्तु सुखकरता तर मंडळी, या आरतीने माझ्या गणपती दर्शनाचा व्हिडिओ इथेच पूर्ण होतो. मला खरं तर अजून गणपती बघायचे होते पण संध्याकाळ झाल्याने मला ते आता शक्य होणार नाही. आणि व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच मी बोललेली होती की मी एका इव्हेंटवरून आलेली आहे. तर हाच तो इव्हेंट आहे. लोकमतचा हा इव्हेंट आहे ज्यामध्ये देशातील पहिलं महिला गणेश मंडळाने हा गणपती बसवलेला आहे. आणि त्या इव्हेंटचा मला भाग होता आला. त्यासाठी सुद्धा मला खूप आनंद झाला. या गणपतीचं नाव आहे तीचा गणपती आणि लोकमतनी जो इव्हेंट हा ऑर्गनाईज केला होता त्याचं नाव होतं देऊया तिला मान. आणि शूटच्या दरम्यान अखिल मंडई मंडळातर्फे आणि गुरुजी तालीम मंडळातर्फे जो सन्मान करण्यात आला त्यासाठी खूप कृतज्ञ आहे. तर ओव्हरऑल पुण्यातील गणपती दर्शनाचा माझा हा एक्सपिरियन्स खूप छान होता. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया.